नमस्कार. आज आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत आणि कमी वेळेमध्ये तयार होणारा पोटभरीचा असा नाश्ता. जो नाश्ता बनवण्यासाठी जास्त साहित्यही गोळा करण्याची गरज पडत नाही. अगदी घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच बनवून तयार होतो. तर बघा किती अगदी जाळीदार असा घावनाचा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे बारीक दळून आणलेलं तांदळाचं पीठ आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकदमच जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये गाठी होणार नाही असं थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. साधारणतः बघा अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. तर हे बॅटर 1 मिनटं साईडला ठेवून देऊया. त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवू. 4 ते 5 हिरवी मिरची, थोडेसे फुटाणे, खूप सारी कोथिंबीर, 1 चमचाभर दही, अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून 2 ते 3 चमचे पाणी घालून मिक्सरला फिरवून सुंदर अशी हिरवी चटणी बनवून एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून दिली आहे. तर तवा ही अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी पूर्णपणे मोठी ठेवलेली आहे. तर तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती हे बॅटर घालताना पहिल्यांदा ढवळून घ्यायचं आणि गॅस फुल ठेवूनच यावरती हे बॅटर घालायचं आहे. तर बघा असं छान असं घावनाचं बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. अगदी छोटे छोटे जागा रिकाम्या असल्या तर त्यामध्ये नंतर पुन्हा थोडंसं असं बॅटर घालून पूर्णपणे असं घावन छान असं सेट करून घ्यायचं. आणि इथे काय करायचं, गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून 1 मिनटं घावन छान शेकून घ्यायचं. झाकण काढून पुन्हा मंद आचेवर एक अर्धा मिनटं घावन शेकून घ्यायचं आणि नंतरच ते पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सहज घावन हे निघत आहे. तव्याला अजिबात चिटकलेलं नाही आहे आणि तुटलंही अजिबात नाही आहे. तर तुम्हाला घावन लुसलुशीत हवा आहे की कुरकुरीत हवा आहे, त्या पद्धतीनं तुम्ही ते भाजून घेऊ शकता. तर मला इथं लुसलुशीत घावणे हवे आहेत, तर मी इतपतच घावणं हे भाजून घेणार आहेत. बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि किती छान असं पांढरं शुभ्र घावन बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जाळी जवळून. तर आणखी दुसरंही घावन मी तुम्हाला तव्यावरती कसं घालायचं ते दाखवून देत आहे. तव्याला छान तेल लावलं. इथे बघा गॅसची आच ही मोठी केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला घावन तव्यावर घालताना बॅटर हलवून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून खाली तळाशी पीठ जाऊन बसतं. तर ते हलवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर दुसरंही घावन मी तुम्हाला तव्यावरती घालून दाखवत आहे. तर या पद्धतीनं असं घावन तव्यावरती छान असं पसरवून घेतलं की त्यावरती पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने घावन हे छान असं भाजून घ्यायचं. बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. तर याच पद्धतीनं मी सर्व घावन छान असे बनवून घेतलेले आहे. किती सुंदर असे घावन दिसत आहेत. तर बघा इथे मी तुम्हाला घावन छान असे एका ट्रेमध्ये सेट करून दाखवत आहे आणि या घावनासोबत हिरवी चटणी असेल तर बाप रे, किती सुंदर असा बेत आहे हा नाश्त्याचा. बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि त्यासोबत हिरवी चटणी पण ठेवायची आहे इथे बघा. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा ही कशी वाटली ती. आणि ही रेसिपी बनवायला वेळही अगदी कमी लागतो. तर एकदा ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर घावन अगदी असं बघा पूर्णपणे असं दाबलं तर अजिबात तुटत नाही. बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे ते पुन्हा असं छान असं हे होतं.
तर हे घावणं शेकल्यानंतर पहिल्यांदी चाळणीवर ठेवायचं, जेणेकरून त्यातील वाफ पूर्ण निघून जाते. दुसरं घावण शेकेपर्यंत चाळणीवर ठेवून नंतर त्याला घडी घालायची, म्हणजेच घावण एकमेकांना असं चिटकत नाही. आणि घडी काढली की ते पुन्हा सगळं घावण असं ओपन होतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली असेल तर एक लाईक करा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.